21 वर्ष विराजमान असलेला वेंगुर्ल्याचा राजा या नावाने प्रसिद्ध असलेला वेंगुर्ले शहरातील गणपती म्हणून मानला जातो। गाडी अड्डा मित्रमंडळ नावाने या सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना तरुण मुलांनी एकत्रित केली। आज गेले 21 वर्ष अविरतपणे विविध कार्यक्रम सादर करत हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर सुरेश, काय चित्र, काय वातावरण, कसा उत्साह दिसतोय गणरायाच्या आगमनाचा? गणरायाच्या आगमनाचा उत्साह संपूर्ण तळ कोकणात दिसतोय। तसाच बघितलं तर वेंगुर्ल्यामध्ये उत्साह दिसतोय। वेंगुर्ले येथील जो वेंगुर्लेचा राजा हा नवसाला पावणारा गणपती आहे, तिथे आता मी आलेलो आहे आणि हा गणपती आहे हा यावर्षी मंडळाचं ह्या 21 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे यांच्याकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय। दररोज भक्तिपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रम याची मांदियाळी ही इथे पाहायला मिळते। इथले काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। मला सांगा, सध्या जे इथे तुम्ही काय काय हे करतात आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे, काय सांगाल? मंडळाला टोटल 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सगळे तरुण यंग जनरेशन या मंडळासाठी सर्वजण उपस्थित असतात आणि चांगले विविध कार्यक्रम आम्ही राबवतो। यावर्षी 21वावं वर्ष आहे, त्यामुळे विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय का? शिबिरणी आहेत, भजनं आहेत, म्हणजे अशी चांगली अशी कार्यक्रम आहेत। फुगडी म्हणा किंवा अदरवाईज असे कार्यक्रम ठेवलेले आहेत मंडळाने। निश्चितच बघितलं तर येथील जी मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक उत्साह आहे आणि यावर्षी मंडळाचं 21वावं वर्ष असल्यामुळे विशेष कार्यक्रम आहेत ते इथे होणार आहेत। विशेष म्हणजे सामाजिक जे कार्यक्रम आहेत ते इथे साजरे केले जातात। आरोग्य शिबिरे असतील किंवा इतर जे सामाजिक कार्यक्रम आहेत ते इथे केले जातात आणि नवसाला पावणारा हा गणपती म्हणून अनेक जे राजकीय मंडळी आहेत ती इथे नतमस्तक होतात। इथलेच वेंगुर्ल्याचे आपले उद्योग मंत्री उदय सामंत असतील किंवा दीपक केसरकर असतील, हे या गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या वेंगुर्ल्याचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून एक वेगळी अशी अनेक भाविकांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटीच भाविक तिथे दर्शनासाठी येत असतात। सुरेश, धन्यवाद या माहितीबद्दल।